शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं तीर्थक्षेत्र आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये लाखो भाविक येत असतात आणि शिर्डीमध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे आता हा गॅस पुरवठा खंडित झालेला आहे. गेल्या 5-6 दिवसापासून गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळं शिर्डीमध्ये काही रेस्टॉरंट बंद झालेले आहेत. काही रेस्टॉरंटची अशी परिस्थिती तर आम्ही आमचं जे रेस्टॉरंट आहे आम्ही तंदूरवर काही अन्न शिजवतो आणि ते भक्तांना देतो. आम्ही इथल्या डोसा भट्टी वगैरे सगळ्या भट्टी आता जवळजवळ बंद झालेल्या आमच्या. त्यामुळं ज्या पद्धतीने शक्य आहे तंदूरचं असेल किंवा वेगवेगळ्या भट्ट्यांच्या आपण कोळशावर आम्ही भट्टीने ते अन्न शिजवून भक्तांना देतोय. अतिशय परिस्थिती कठीण होत चाललेली आहे. अजून जर 1-2-4 दिवस परिस्थिती तर जवळजवळ सगळेच रेस्टॉरंट शिर्डी ते बंद होतील. बाबांचा मुख्य उत्सव जो असतो रामनवमीचा तो आता 24, 25, 26 या दिवशी आहे. त्यासाठी लाखो भाविक शिर्डीमध्ये येणार आहेत. पदयात्री जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने शिर्डीत येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारला आमची विनंती आहे की शिर्डीकडे विशेष बाब म्हणून गॅस पुरवठा इथला सुरळीत कसा राहील याकडे सरकारने लक्ष द्यावं. शिर्डीतले व्यावसायिक हे भक्तांना सुविधा देतील ही काळजी घ्यावी अशी आमची शासनाला विनंती आहे. जवळपास 250 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत आणि सगळे छोटे मोठे रेस्टॉरंट धरून जवळ 250-300 दरम्यान आहेत. आता ही परिस्थिती आजची अशी आहे, गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळं गेल्या 5 दिवसांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. अनेक रेस्टॉरंटनी जवळजवळ आता थांबून घेतलेलं आहे. जे शक्य तेवढंच देऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये मी जसं आपल्याला म्हटलं की तंदूरवर आम्ही काही अन्न शिजवतो, काही कोळशाच्या याच्यावर आम्ही काही अन्न शिजवतो आणि ते आम्ही आता भक्तांना जे काही येत आहेत त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून ही लवकर परिस्थिती सुधारली पाहिजे. शिर्डी तरी विशेष बाब म्हणून शिर्डीकडे सरकारने पाहावं अशी आमची विनंती आहे. शेवटी साईबाबा संस्थांचं जे प्रसाद आहे मोठं प्रसाद आहे. भक्त प्रसाद घ्यायला श्रद्धेने जात असतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा बरचसं अन्न हे गॅसवरच शिजवलं जातं. त्यांची परिस्थिती अवघड झालेली आहे. शेवटी सोलर प्लांटवर त्यांच्याकडे फक्त मला वाटतं भातच शिजवला जातो आणि म्हणून त्यांचे जे 50,000 भाविक आहेत त्यांचे जे रोज जेवण घ्या त्यांची गैरसोय होणार आहे. काही प्रमाणात अन्न त्यांना त्या ठिकाणी कमी शिजावं लागेल जो काही प्रसाद बाबांचा दिला जातो. तर तसं होऊ नये म्हणून संस्थांना सुद्धा गॅस पुरवठा सुरळीत व्हावा अशी आमची सरकारला विनंती आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे आणि इथं येणारा भाविक हा पूर्ण जगातून येत असतो. आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे युवा नेते डॉक्टर सुजय विखे दादा यांच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाणार आहोत. शिर्डीला एक विशिष्ट कॅटेगरीत, कारण इथं येणारा भाविक हा श्रद्धाळू असतो आणि तो येणं थांबणार नाही. त्याच्यामुळं साईबाबा संस्थानला जी गॅस पुरवठा होतो आणि शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल सिलेंडर या निमित्तानं उपलब्ध कसे होतील हे आम्ही पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लवकरात लवकर जाऊन हा सुरळीत कसा पुरवठा करता येईल याच्याकडे आमचा कल असणार आहे. खऱ्या अर्थानं रामनवमी उत्सव हा साईबाबांनी हयातीत सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे रामनवमीला शिर्डीत गर्दी होते आणि ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही सीएम साहेबांबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील, आमचे नेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जाणार आहोत. आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल हरे कृष्णा आणि आपलं हॉटेल आहे साईबाबाच्या मंदिराच्या समोर गेट नंबर 4च्या समोर आहे आणि आमचं हॉटेल नगर मनमाड हवेच्या एकदम लगत आहे. त्याच्यामुळे आमच्या हॉटेलला कंटिन्यू गर्दी असते. पण आज अशी परिस्थिती उद्भवली आहे गॅस तुटवड्यामुळे. आरती झाल्यानंतर आमच्या हॉटेलला इतकी गर्दी असते म्हणजे बसायला पण जागा नसते. पण गॅस तुटवड्यामुळे आज तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट पूर्ण खाली पडलेलं आहे आणि गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्ही साऊथ इंडियन पूर्ण बंद केलेलं आहे. तर थोडाफार आम्हाला गॅसचा पुरवठा होईल त्याच्यावर काय चालू आहे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही आपलं लाकडावरती स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतोय आणि ग्राहकांना सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तरी सरकारला आमची विनंती आहे का ही परिस्थिती लवकरात लवकर निवळली पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे हीच नम्र विनंती.